श्री गणेशाय नमः. आला सर्वजण? आदो आले का रे सर्व? हां हां. ओजस नाही आला. बरोबर. का रे? सर्दी झाली. हां, थंडी आहे ना, बर्फ पडतो. काळजी घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस बर्फ पडतो सर्दी होते. शाळेत जाताना काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, बसा. आज तुम्हाला मी भीम आणि बकासूर याची गोष्ट सांगणार आहे. पांडव, 5 पांडव माहीत आहेत ना? कोण होते 5 पांडव? तू सांगते ना, सांग. हां 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 हां, बरोबर. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 पांडव होते. त्या 5 पांडवाच्या आईचं नाव काय माहीत आहे का? माहीत आहे? ऋषी, तुला माहीत आहे? वा वा वा. हां, कोण? कुंती माता. बरोबर. मग हे असे 5 पांडव कुंती माता होते. आणि पांडवाचे चुलत भाऊ कौरव होते. कौरव फार दुष्ट होते. ते पांडवांना सारखं त्रास द्यायचे. पांडव फार सद्गुणी होते, फार चांगले होते, सर्वांना मदत करणारे होते. धर्मराज तर फार चांगला होता, तो कधीच खोटं बोलत नसे. असे 5 पांडव आणि कौरव दुष्ट असल्यामुळं पांडवांना नेहमी त्रास द्यायचे. मग एक वेळेस कौरवांनी काय केलं की पांडवाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, ठार मारायचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, एक घर बनवलं, लाखेचं घर. लाख असते त्याला लाक्षागृह म्हणतात. तर ते लाखेचं घर बनवलं. ती लाख अशी असते, थोडी आग लागली ना लगेच, त्याला जर आग लावली त्या लाखेला तर लगेच आग पसरते, लवकर पसरते आणि ती लाख वितळून जाते. तर अशा प्रकारचं एक लाक्षागृह बनवलं आणि त्या लाक्षागृहामध्ये पांडवाला मारून टाकण्याचा त्यांनी डाव रचला. मग हे विदुर काका माहीत आहेत ना, पांडवाचे आणि कौरवाचे चुलते होते. ते विदुर काका फार न्यायी होते. तर ते पांडवाला मदत केले त्यांनी. आणि त्यांना समजलं की कौरवाचा असा डाव आहे मारून टाकण्याचा. मग विदुर काकानी, विदुर चाचानी पांडवांना त्या लाक्षागृहातून सुरक्षित बाहेर काढलं. ज्यावेळेस कौरवांनी त्या लाक्षागृहाला आग लावली, मग ते घर जळून गेलं, परंतु पांडव तरी वाचले. आणि पांडव मग तिथून निघाले. मग पांडवाला नेहमी भीती की हे कौरव जे आहेत हे त्रास देतील, आम्हाला मारून टाकतील. कारण कौरवाकडे राज्य होतं, सैन्य होतं, बळ होतं, संपत्ती होती, सर्व काही होतं. आणि पांडवाकडे कोणीच नव्हतं, फक्त 5 पांडव आणि एक कुंती माता. मग ते भीतीने काय करू लागले की लपत छपत त्याने वेश बदलला. त्यांनी काय केलं, ते क्षत्रिय होते, क्षत्रियाचा वेश टाकून दिला आणि ब्राह्मणाचा वेश घेतला. आणि ते गावोगाव फिरू लागले, लपत छपत फिरत होते. मग ते एका गावी गेले. मग एका गरीब ब्राह्मणाकडे राहिले ते त्या गावामध्ये. आणि त्या ब्राह्मणाला मदत करायचे. आणि हे पांडव जिथे जिथे जायचं तिथं भिक्षा मागून खायचं, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या. ब्राह्मण जो आहे दुसऱ्यांना शिकवतो, धर्मराज काहीतरी गोष्टी सांगायचे, ज्ञान द्यायचे आणि दुसरे लोक यांना भिक्षा द्यायचे. असं त्यांचा निर्वाह चाललेला होता. मग त्या जिथं राहिले होते त्या गरीब ब्राह्मणाच्या इथे एक वेळेस काय झालं, संध्याकाळी तो ब्राह्मण, त्याची पत्नी आणि मुलगी आणि मुलगा हे काहीतरी खोलीत बोलत होते. त्यांना भीती वाटत होती
ते भीतीने काहीतरी बोलत होते. मग तो ब्राह्मण म्हणायचा मी जातो, ते ब्राह्मणाची बायको म्हणायची मी जाते, मुलगा म्हणायचा मी जातो, मुलगी म्हणायची मी जाते. मग हे कुंती मातेनं पाहिलं की यांच्यावरती काहीतरी संकट आलेलं आहे. मग त्याने विचारलं की काय आहे, काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे का, काही संकट आहे का. मग त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. त्याने हकीकत अशी होती की त्या गावामध्ये, तिच्या गावाच्या बाजूला म्हणजे डोंगरामध्ये एक मोठी गुफा होती. त्या गुफेमध्ये एक राक्षस राहत होता आणि तो राक्षस फार वाईट होता. तो काय करायचा, या गाववाल्याला फार त्रास द्यायचा. तो गावाच्या मेंढ्या, शेळ्या किंवा काही गाई किंवा बैल असं मारायचा आणि खायचा. अशा प्रकारचा फार त्रास तो देत असे. कधी कधी लहान मुलाला पण घेऊन जायचा आणि खाऊन टाकायचा. मग तो फार बलाढ्य होता. ते गाववाले त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हते, त्या राक्षसाचा प्रतिकार करू शकत नव्हते. मग ते गाववाल्यांनी ठरवलं, त्या राक्षसाला म्हटले, हे बघ म्हणे, तू रोज रोज येऊ नको, आम्ही तुला भोजन देतो. दररोज एक बैलगाडी भरून तुला अन्न देतो, 2 बैल पण आणि 1 मनुष्य. तू त्या बैलाला पण खा, त्या मनुष्याला पण वाटलं तर खा, नाहीतर सोडून दे, आणि तुला जे अन्न देतो ते अन्न खा. परंतु रोज तू इकडं गावात येऊ नको आणि त्रास देऊ नको. मग राक्षस म्हणाला, ठीक आहे, मला खायला अन्न मिळाल्यानंतर मी कशाला त्रास देऊ तुम्हाला. मग तो गुफेत राहायचा. मग गाववाल्यांनी ठरवलं की रोज एक जण जायचा, बैलगाडी यायची, अन्न घ्यायचं, त्या गाडीत अन्न ठेवायचं, 2 बैल आणि एखादा मनुष्य. तर राक्षसाला दया आली तर त्या मनुष्याला सोडून द्यायचा, परंतु त्याला जास्त भूक लागली तर त्या मनुष्याला पण खाऊन टाकायचं. अशा प्रकारची ठरवलं. मग रोज एका घरातून हे अन्न द्यायला चालू झालं. अशी एक लिस्ट बनवली गाववाल्यांनी की रोज कोण कोण जायचं. मग दुसऱ्या दिवशी ह्या ब्राह्मणाच्या घरचा नंबर होता, त्यांना जायचं होतं. म्हणून ते म्हणत होते, ब्राह्मण म्हणता मी जातो, ब्राह्मणाची बायको म्हणायची मी जातो, मी जाते, मुलगा म्हणायचा मी जातो, मुलगी म्हणायची मी जाते. असं चाललं होतं. मग हे कुंती मातेला समजलं आणि मग कुंती माता त्या ब्राह्मणाला धीर देत म्हणाली, हे बघा म्हणे, तुम्ही काही चिंता करू नका, माझा भीम आहे, तो घेऊन जाईल, तुम्ही अन्न तयार करा, गाडी तयार करा आणि माझा भीम घेऊन जाईल. मग दुसऱ्या दिवशी भीमाने काय केलं, गाडीमध्ये सर्व अन्न, मोठमोठे डेरे भरून, भात आहे, चपात्या आहेत, वरण आहे, नंतर अशा पाणी, असं बरंच काही त्या गाडीत भरलं आणि भीम निघाला. कुठे, त्या डोंगराकडे, त्या गुफेकडे, जिथं तो बकासूर राक्षस राहत होता. मग गुफा आली, डोंगर आला, त्याने गाडी सोडली, त्या डोंगराच्या पायथ्याला गाडी सोडली आणि काय केलं त्यांनी की जे अन्न होतं ते अन्न भीम स्वतःच जेवू लागला, स्वतःच खाऊ लागला. मग ज्यावेळेस ह्या बकासुराने पाहिला गुफेतून, डोंगरावरून, की गाडी आलेली आहे, मग तो खाली उतरला की आता आपण जेवण करावं, भोजन करावं म्हणून. पाहतो तर काय, एक मनुष्य आहे जो गाडी घेऊन आलेला आहे, तोच अन्न खात आहे. मग त्या बकासूरला फार राग आला. मग त्याने काय केलं, ते भीम जेवण करत होता असा, त्याच्या पाठीवरती बुक्या मारायला चालू केल्या. परंतु भीम फार बलवान होता, त्याने त्या बकासुराकडे लक्षच दिलं नाही. तो आपलं जेवण करतच आहे. भीम काय करत आहे, आपलं जेवण करत आहे, बकासूर तिच्या पाठीवरती मारत आहे. मग भीमानं जेवण केलं, पाणी पिलं, हंडाभर पाणी पिलं आणि ढेकर दिली आणि मग म्हणाला बकासूरला, ये आता आपण युद्ध करू. मग दोघांचं युद्ध चालू झालं, बकासुराचं आणि भीमाचं. भीम फार बलवान होता, 10,000 हत्तीचं बळ होतं असं म्हणतात. तर बकासुराला त्यांनी काय केलं,
इतकं मारलं भीमानी की तो बकासूर मरून गेला. बकासूर मरून गेल्यानंतर मग भीमाने काय केलं, ते बैल जुंपले गाडीला आणि तो वापस गावात आला आणि सांगितलं की बकासूर मेला. मग सर्वांना फार आनंद झाला. एक दुष्ट राक्षस मेला, गावावरचं संकट संपलं. मग सर्वांनी भीमाचे आणि कुंती मातेचे आणि पांडवाचे आभार मानले. अशा प्रकारे भीमाने बकासुराचा वध केला. आता या गोष्टीवरनं काय शिकायला पाहिजे? आपण जी गोष्ट सांगतो ना त्याच्यावरनं काहीतरी शिकायला पाहिजे. तर धैर्य, तुमच्याकडे बळ आहे, शक्ती आहे, परंतु धैर्य नसलं तर काय उपयोग? म्हणून शक्ती असायला पाहिजे, बळ असायला तर पाहिजेच पाहिजे, पण धैर्य पण असायला पाहिजे, हिंमत असायला पाहिजे आणि भीती नसू नये. बळ असून समजा भीत असेल तर त्याचा काय उपयोग नाही. मग भीमाकडे बळ होतं, शक्ती होते, हिंमत पण होते, पण भीती नव्हते. त्याला विश्वास होता की मी बकासूरला अवश्य मारेन. तर बळ असावं, शक्ती असावं, परंतु भीती नसावी, धैर्य असावं. दुसरं काय, त्यांनी गाववाल्याची मदत केली, त्या गरीब ब्राह्मणाची मदत केली. गरीब ब्राह्मणावरती संकट आलं होतं, त्या गरीब ब्राह्मणाला मदत केली. तुमच्याकडे शक्ती आहे, बळ आहे, त्यावेळेस गोरगरिबाची मदत करावी. तुमच्याकडे आहे ना, पैसा अडका आहे, तर मग गोरगरिबाला मदत करावी. शक्ती आहे तर अशा प्रकारचं गोरगरिबाला सहाय्य करावं. दुसरं, भीमाने बकासूरला मारून गावावरचं संकट दूर केलं, म्हणजे समाजासाठी कार्य केलं. म्हणजे एक मोठं समाजासाठी कार्य झालेलं आहे, भीमाने केलेलं आहे. अशा प्रकारे अन्यायाविरुद्ध भीम लढलेला आहे. तर ह्या कथेवरनं आपण हा धडा घ्यायला पाहिजे. शक्ती असेल तर गोरगरिबाची मदत करायची, समाजासाठी कार्य करायचं, धैर्य ठेवायचं. शक्ती असली तरी नुसती शक्ती उपयोग नाही, धैर्य पण असायला पाहिजे. तर अशा प्रकारे भीमानं बकासूरला मारलेलं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवाल ना? हां, बरं, ठीक आहे. जय श्रीराम.